आपला दुश्मन देश पाकिस्तान यांच्या अतिरेकी यांनी पहलगामवर हल्ला करून 26 निष्पाप नागरिकांचे बळी घेतले। त्यामध्ये महाराष्ट्रातलेही लोक होते, देशातल्या अनेक ठिकाणचे लोक होते। आपल्या जम्मू काश्मीरचा एक आमचा मुस्लिम बांधवही त्याच्यामध्ये होता। प्रधानमंत्र्यांनी या देशाला संदेश दिला होता कि चुन चुन कर बदला लेंगे। आतंकवादी आए उनको नहीं तो उनके आकाओं को भी ठिकाने लगाया जाएगा, असं भाष्य प्रधानमंत्र्यांनी केलं होतं। आपला दुश्मन देश पाकिस्तान यांच्या अतिरेकी यांनी पहलगामवर हल्ला करून 26 निष्पाप नागरिकांचे बळी घेतले। त्यामध्ये महाराष्ट्रातलेही लोक होते, देशातल्या अनेक ठिकाणचे लोक होते। आपल्या जम्मू काश्मीरचा एक आमचा मुस्लिम बांधवही त्याच्यामध्ये होता। निष्पाप नागरिकांच्या घेतलेल्या अतिरेकाने घेतलेल्या बळींच्या साठी प्रधानमंत्र्यांनी या देशाला संदेश दिला होता कि चुन चुन कर बदला लेंगे, पाताल से भी ढूंढ कर लाके उनको सबक सिखाया जाएगा, और खाली जो आतंकवादी आए उनको नहीं तो उनके आकाओं को भी ठिकाने लगाया जाएगा, असं भाष्य प्रधानमंत्र्यांनी केलं होतं। आणि आपल्या देशातल्या तिन्ही दलाच्या सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानवर जी कारवाई केलेली आहे ती निश्चितपणाने आपल्या सैन्याची ताकद दाखवते। विश्वाला मान्य करावं लागलं की भारताने हे कसं करून दाखवलं, कसं केलं। ही जी आपल्या सैन्याची ताकद आहे याचा अभिमान देशातल्या 140 करोड जनतेला आहे। आणि म्हणून सर्व पक्षीय म्हणजे भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असेल तिरंगा रॅलीचा, पण सगळ्या पक्षांनी त्याच्यामध्ये सामील होऊन सैन्याने केलेली जी कारवाई आहे त्या कारवाईला प्रोत्साहन देण्यासाठी, त्या कारवाईचं समर्थन करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करून प्रत्येक भारतीय नागरिक हा रस्त्यावर उतरलेला आहे। आज आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की आपण भिवंडी तालुक्यातल्या कालेर गावामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये आपले सहकारी सहभागी झालेले आहेत। सैन्याने केलेली जी कृती आहे ब्रह्मोस मिसाईलच्या माध्यमातून पाकिस्तानच्या अतिरेकी अड्ड्यांवर 9 ठिकाणी जे हल्ले केले, त्याचबरोबर पाकिस्तानचं एअरबेस असेल, ISIचं हेडक्वार्टर असेल, या सगळ्या ठिकाणी ब्रह्मोस मिसाईलने जी कारवाई केली। तर मी आजच टीव्ही मध्ये बघत होतो, ब्रह्मोस मिसाईलची मागणी जगातले अनेक देश भारताकडे करण्याच्या तयारीत आहे। ही भारताची खऱ्या अर्थाने ताकद या निमित्ताने विश्वाला दिसली आणि सगळ्या भारतीयांना आपल्या सैन्यांचा अभिमान आहे। मी आपल्या माध्यमातून देशातील 140 करोड जनता ही निश्चितपणाने आपल्या सैन्यांच्या प्रती नतमस्तक आहे, आपल्या सैन्यांना सॅल्यूट ठोकते, अशा प्रकारचे भाष्य निश्चितपणाने या ठिकाणी करीन। असं सैन्य ज्या देशाचं आहे त्या देशाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा बैठका सुरू होत होत्या त्यावेळेला त्यांनी सैन्याला खुली सूट दिली होती की ठिकाण तुम्ही ठरवा, दिवस तुम्ही ठरवा, कारवाई करायची आहे। सैन्याला खुली सूट देणारं नेतृत्व या देशाला लाभल्यामुळे आपल्या सैन्याचं मनोबल अजून उंचावलं आणि म्हणून सैन्याने ही कारवाई केली, याचा देशातल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे। सरकारचं नाही बघा असं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये काही लोकांना राजकारण करायचं असते, त्यांच्यावर भाष्य करण्यासाठी हे ठिकाण योग्य नाही। जेव्हा राजकारणाची वेळ असेल तेव्हा त्याच्यावर निश्चितपणाने भाष्य करू, पण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। जम्मू काश्मीरचे सगळे मुसलमान रस्त्यावर उतरून पाकिस्तानवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी करत होते। BIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी काल सुद्धा त्यांचं स्टेटमेंट आहे, प्रत्येक स्टेटमेंटमध्ये सांगतात की यांना साधी दवा बनवता येत नाही, ते भारताची बरोबरी करणार। आता ज्या लोकांची मानसिकता पाकिस्तान सारखी आहे त्यांचं त्यांना लकलाप, त्यांना सतत राजकारण करायचं आहे, त्याच्यावर भाष्य करण्याच्या लायकीचे ते नाहीत। खऱ्या अर्थाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला आज सैन्याच्या प्रती गौरव वाटतो आणि त्या सैन्याचा गौरव आपण सगळ्यांनी केला पाहिजे, सैन्याच्या प्रती अभिमान बाळगला पाहिजे आणि अशा तिरंगा रॅलीच्या माध्यमातून सैन्यांचं खऱ्या अर्थाने मनोबल वाढवण्याचं काम आपण केलं पाहिजे। स्पीड न्यूज भारत।